जय भीम. माझी आरवी सकाळी 7 वाजायला उठून मस्त अंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन गेली होती. तिने ना बदक पण घ्यायला लावला होता खेळायचा. त्याच्यासोबत मस्त खेळत होती. आज संक्रांत आहे ना, माझ्या सोऱ्याने सकाळपासून आहे ना पतंगच उडवत आहे. थोडं पण ऐकायचं नावच घेत नाहीये तो. सारखं पतंग उडवत आहे सकाळपासून. त्यानंतर माझ्या आयुषला पण झोपून दिलं. माझ्या आयुष पण लवकरच उठून गेला होता. आज माझ्या आयुष झोपलाय तर किती शांतता वाटत आहे. नाहीतर खूप परेशान करतो मला. आयुषला झोपवलं. त्यानंतर आयुषचे पप्पा पण येऊन गेले होते जेवायसाठी. सोरांश आणि आरवी बाहेर खेळतायत. म्हटलं पहिले आयुषच्या पप्पांना ताट लावून देते. आज आहे ना जेवणात गोड बनवलं होतं म्हणे. खीर, पुरणपोळी, भजी, आमटी भात आणि पापड आणि कुरडया. आयुषच्या पप्पांचं माझं झालं होतं जेवण. त्यानंतर किचन साफ करून घेतला. म्हटलं सर्व भांडे खाली करून आताच घासून घेते. कसं मग दुपारचे भांडे घासायचं आहे ना, 2-3 दिवसापासून कंटाळाच करून द्यायची. डायरेक्ट संध्याकाळीच घासायची. भांडे वगैरे घासून विचार केला संध्याकाळी डाळ बाटी बनवायची. बघते आता आयुषच्या पप्पांना विचारून काय सांगता काय नाही. तोपर्यंत भांड साफ करून ठेवून देते म्हटलं. बाटीचं भांड ठेवून दिलं होतं साफ करून. आयुषचे पप्पा आले की त्यांना आयुष सोबत खेळायला पाहिजे. पण आज आहे ना आयुष झोपला होता म्हणून ते त्याला नुसतं परेशान करत होते. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.